कुकरमध्ये पाणी घातलं आहे स्वच्छ होण्यासाठी, लिंबू घालते. आता आज मी अजून एका मिलेट्सपासून कर्ड राईस करणार आहे. हे सुद्धा हे आहे श्रीधान्याचं आहे. 1 वाटी ह्याला पाणी मात्र भरपूर 4 वाटी घालावं लागते, कारण जरा एक धान्य लवकर शिजत नाही. तेव्हा अर्धा बोट आत जाईल एवढं पाणी घालायचं आणि थोडंसं मीठ एवढंच करायचं आहे. आणि या कुकरला 4 शिटा देऊन घ्यायचं, 3 वगैरे द्यायचे नाहीत, कारण शिजत नाही लवकर हा भात. तर कुकरच्या शिटा होऊ देत, कॅप लावते आणि तोपर्यंत कर्ड राईस करण्यासाठी, साऊथ स्पेशल कर्ड राईस करण्यासाठी काय काय पाहिजे ते बघते. आता कुकरच्या 4 शिटा झाल्या. तेव्हा ह्याचा त्रिधान्याचा भात करायचा तर 4 शिटा कमीत कमी गेल्याचं गरज, कारण लगेच मऊ होत नाही. आता 4 शिटा झाल्यात, गॅस बंद करून घ्यायचे. आता कुकर गार झाला आहे. मिलेटचा श्रीधान्याचं हे झालं, भात झाला आहे. असा मऊ व्हायला पाहिजे, असा व्हायला पाहिजे. मग जरा जास्ती पाणी घालायचं. 1 वाटीला 4-4.5 वाटी पाणी घातलं तरच होतं. आता भात पूर्ण गार झाला आहे. आता पहिल्यांदा मी काय करते, फोडणी तयार करते कर्ड राईसला तडका. त्याच्यासाठी तेल टाकायला ठेवते. जरासं तेल गरम होते, म्हणजे ते गार व्हायला पाहिजे नाही, म्हणून तोपर्यंत करून ठेवायचं, दुसरं काही नाही. आता तेल टाकले, कढीलिंब, हिरवी मिरची, थोडीशी मोहरी. आता चांगले तडतडले बंद करते. इकडं कांदा बारीक चिरून घेणार आहे, कॅरेट किसून घेणार आहे, कोथिंबीर बारीक करणार आहे आणि मग सगळ्या त्यात मिक्स करायला येते. हे दही यायचं ताक करून घ्यायला पाहिजे. आता काय करायचं, हा भात आहे की नाही, ह्या भातात हे तिन्ही मिक्स करायचं आहे आणि हे मी ताक करून घेते. म्हणजे घट्ट दही, पाणी घालायचं नाही, घट्ट दहीच तर पातळ करून घेतलं आहे. फक्त की नाही भात असा कालवून घ्यायचा पहिल्यांदा. ॲक्च्युली हे आता सध्या उन्हाळा चालू झाला आहे. उन्हाळ्यात दही भात खाणं चांगलं. मीठ शिजताना घातलं आहे, वरनं घालायचं नाही. वरनं घालणं आरोग्याच्या दृष्टीनं चांगलं नाही ॲक्च्युली, पण कमी पडलं असेल तर मग घालायला लागते, इलाज नाही म्हणून. पण शक्यतो वरनं मीठ खायचं टाळावं. आता करेक्ट झालं. आता काय करायचं, कांदा, कोथिंबीर आणि कॅरेट सगळं मिक्स करायचं. आता काय हात घालायची गरज नाही, पूर्ण करायचं. इकडं फोडणी ही गार झाली. आता हे सगळं मिक्स करायचं. उन्हाळ्याच्या दिवसात आपण आपला रोजच्या पांढऱ्या भाताचं तर दही भात करून खाणं चांगलंच, पण मिलेटचं केलं तर आरोग्यासाठी अजून चांगलं. मिलेट कधी पण शिरधान्य आरोग्याला चांगलं आहे. आता ही फोडणी गार झाली ह्याच्यात होते. उडदाची डाळ पण घातली तर चालते, पण मी उडदाची डाळ घातली नाही, माझ्या लक्षात नाही. आता ह्याच ह्याच्यात की नाही पॅनमध्ये मी 1-2 सांडगे करून घेणार आहे त्याच्यावरून साईडला खायला. कारण आता कर्ड राईस बरोबर साईडला काहीतरी पाहिजे. हे नाचणीचे पापड आहेत. नाचणी आरोग्यासाठी चांगले, कन्नडमध्ये रागी म्हणतात. आता
आणि जास्त मोठी कढई घेतली का ना तर जास्त तेल होतंय ना, ते तेल वापरून आहे ना तेलकट तळलेलं ते, म्हणून मी कमी ह्याच्यात करायला बघते. मिलेट्स कर्ड राईस खाण्यासाठी तयार आहे. आता आपण ही मी ह्याची चटणी केली आहे, डाळीची चटणी आहे, हरभऱ्याची डाळ आणि डाळी भाजून त्याची चटणी केली आहे. माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर करा.